आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून शिरोळ तहसील कार्यालय आत्मदहनाचा प्रयत्न। आमचे शिरोळ प्रतिनिधी राजू कुंभार कळवतात की जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकाच्या खाजगी सावकारकीच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने शिरोळ तहसील कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्यांच्या हातातील काडेपेटी व रॉकेल कॅन काढून घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील एका सराफ व्यावसायिकाने संबंधित व्यक्तीला सुमारे 20 लाख रुपयांपर्यंतची रक्कम उधार दिली होती। या रकमेच्या बदल्यात संबंधित व्यक्तीकडून सोने व तसेच एक वाहन गहाण स्वरूपात घेतल्याचे सांगितले जात आहे। मात्र उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी संबंधित सराफ व्यावसायिकांकडून सतत दबाव व त्रास दिला जात असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे। या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली असल्याचे संबंधित व्यक्तीने सांगितले। मात्र या प्रकरणाची दखल घेतली जात नसल्यामुळे आत्मदहन करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले। दरम्यान संबंधित व्यक्ती शिरोळ तहसील कार्यालयाच्या पहिल्या प्रवेशद्वारापासून अंगावर रॉकेल ओतून घेत नायब तहसीलदारांच्या कार्यालयापर्यंत पोहोचला। हातात पेटवलेली काडेपेटी घेऊन तो स्वतःला आग लावण्याच्या तयारीत असतानाच तेथील अधिकारी, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांनी तत्परता दाखवत त्याला अडवले आणि काडेपेटी काढून घेतली। घटनेची माहिती मिळताच शिरोळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे। या घटनेमुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते।